काशीच्या एका विद्वान पंडिताने आपल्या शिष्यांसह विजयनगराला भेट दिली. भारतात सर्वत्र प्रवास करून त्या पंडिताने अनेक मोठमोठ्या विद्वानांचा वादविवादात पराभव केला होता. राजा कृष्णदेवरायाने त्या पंडिताचे यथोचित स्वागत केले. गर्विष्ठ असल्याने त्या पंडिताने सभेत आल्यासरशी गर्जना करून विजयनगराच्या राजदरबाराला आवाहन दिले. महाराज, विजयनगर साम्राज्यात अनेक विद्वान पंडित आहे असे मी जाणून आहे. मी त्यांना वादविवादाचे आवाहन देतो. पराभूत झाल्यास माझी सर्व बिरुदे मी त्यांच्या चरणाशी अर्पण करेन, परंतु मी त्यांचा वादविवादात पराभव केल्यास त्यांनी माझा गुरु म्हणून स्वीकार करावा. दुसऱ्याच दिवशी वादविवाद होईल असे राजाने जाहीर केले. काशीच्या विद्वान पंडिताचा आवेश व आत्मविश्वास पाहून दरबारातील सर्व विद्वान घाबरले. इतक्या विद्वान पंडिताशी वाद घालण्याची कोणाचीच तयारी नव्हती. कृष्णदेवराय भयंकर क्रोधित झाले. राजाची प्रतिष्ठा पणास लागली असता तेनालीरामा स्वस्थ बसणे शक्य नव्हते. त्याने पुढे होऊन वादविवादाचे आव्हान स्वीकारले. दुसऱ्या दिवशी तेनालीरामाने राजदरबारात मोठ्या झोकात प्रवेश केला. तेनालीरामाचे शिष्य म्हणवणाऱ्या 7 विद्वानांनी प्रथम दरबारात प्रवेश केला. आपल्या गुरुची स्तुतिसुमने गात वाटेत सोन्याच्या विटा ठेवत ते पुढे आले. त्यानंतर कपाळाला गंध व भस्म, उंची तलम वस्त्रे व हिरेजडित अलंकार धारण करून त्यांच्या गुरुने म्हणजे तेनालीरामाने सोन्याच्या विटांवर पाय ठेवत दरबारात प्रवेश केला. तेनालीरामाचे ते तेजस्वी रूप पाहून काशीचा विद्वान पंडितसुद्धा गडबडून गेला. रेशमी कापडाचे वेष्टन असलेला एक ग्रंथ रामाने बरोबर आणला होता. ग्रंथ मेजावर ठेवून त्याने गर्जना केली, मला वादविवादात आव्हान देणारा काशीचा विद्वान कोण आहे? तेनालीरामाचा आवेश पाहून काशीचा विद्वान पंडित भेदरला. धीर करून तो म्हणाला, सन्माननीय पंडितजी, मीच तो काशीचा पंडित. मेजावरील ग्रंथाकडे निर्देश करून तेनालीरामा म्हणाला, हे तिलकाष्ट महिषबंधन आहे, यावर आपण चर्चा करूया. काशीचा विद्वान पंडित गोंधळून गेला. त्याने अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता, पण अशा नावाच्या ग्रंथाबद्दल त्याने कधीच काही ऐकले सुद्धा नव्हते. वेळ मारून नेण्याकरता काशीचा पंडित राजास म्हणाला, महाराज, हा ग्रंथ मी फार पूर्वी अभ्यासला आहे, त्यामुळे हा ग्रंथ पुन्हा एकदा अभ्यासण्यास मला वेळ देण्यात यावा. अशा रीतीने वादविवाद एक दिवस पुढे ढकलण्यात आला. त्या गर्विष्ठ पंडितांनी त्या नावाच्या ग्रंथाबद्दल कधीच काही ऐकले नसल्याने रातोरात आपल्या शिष्यासह पसार झाला. दुसऱ्या दिवशी काशीच्या पंडिताला पळवून लावणारा ग्रंथ पाहण्याची इच्छा राजा कृष्णदेवरायाने तेनालीरामाकडे व्यक्त केली. रामाने ग्रंथावरील रेशमी वस्त्र दूर केले. आत ग्रंथ नसून तिळाच्या झाडाची एक लहानशी काठी व रेड्याला बांधायची दोरी असलेली पाहून राजासह सर्व दरबार चकित झाला. चक्रावून गेलेला राजा काही विचारणार तोच ती काठी व दोरी हातात घेऊन तेनालीरामा म्हणाला, महाराज, ही काठी म्हणजे तिलकाष्ट आणि रेड्याला बांधायची ही दोरी म्हणजे महिषबंधन. मी फक्त ही दोरी या काठीला गुंडाळली, त्यामुळे तिलकाष्ट महिषबंधन तयार झाले. हे ऐकून राजासह समस्त दरबार पोट दुखेपर्यंत हसला. तेनालीरामाने फक्त विजयनगरची प्रतिष्ठाच राखली नव्हती, तर तारतम्य व चातुर्याशिवाय पुस्तकी ज्ञान व्यर्थ आहे हे सुद्धा सिद्ध केले होते.